नाशिकमधून एक मोठी बातमी आहे। नाशिकच्या जागेवरून भाजपा पुन्हा आक्रमक झाली आहे। भाजपा पदाधिकाऱ्यांचं सामूहिक राजीनामा अस्त्र हे बाहेर आलेलं आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातील 20 पैकी 10 ते 12 मंडल अध्यक्ष सामूहिक राजीनामे देणार आहे। नाशिकची जागा भाजपाला न सोडल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या संदर्भात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी बघूयात। नाशिकच्या जागेवरून एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच आता भाजपने देखील भाजपच्या मंडल अध्यक्षांनी नाशिकची जागा भाजपला न दिल्यास राजीनामे देण्याची तयारी दर्शवलेली आहे। आपल्यासोबत हे सगळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील भाजपचे मंडल अध्यक्ष आहेत। नेमकी त्यांची काय भूमिका आहे, काय मागणी आहे, आपण जाणून घेऊयात। नेमकी राजीनामा देण्याची इशारा तुम्ही देताय, नेमकी काय भूमिका आहे, काय मागणी आहे? यामागचा आमचा प्रामाणिक उद्देश एवढाच आहे का भारतीय जनता पार्टीची नाशिक लोकसभेमध्ये मोठी ताकद आहे। ज्या ताकदीच्या जीवावरती आतापर्यंतचा नाशिकचा खासदार निवडून येतो आणि ही गोष्ट होत असताना यानंतर कोणत्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला विचारात घेतलं जात नाही, विश्वासात घेतलं जात नाही आणि म्हणून इथं नाशिक लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असावा ही प्रामाणिक इच्छा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे। ग्रामीण भागातील बरेच विकास कामांसाठी आम्हाला इतरांवरती अवलंबून राहावं लागतं। आमच्या हक्काचा खासदार आम्हाला हवा, या निमित्ताने आम्ही सर्वजण राजीनाम्याच्या किंवा समर्थनाच्या याच्यामध्ये आहे। आता आमचं एकच म्हणणं आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीलाच मिळावी। जर ही जागा दुसऱ्यांना मिळाली तर आम्ही लोकसभा मतदारसंघातील सर्व मंडल अध्यक्ष पदाधिकारी हे सामूहिक राजीनामे देऊ। आपण पाहतोय भाजपच्या सगळ्या मंडल अधिकाऱ्यांनी ही सगळी भूमिका घेतलेली आहे। एकीकडे खरं तर मागच्या 3 दिवसांपासून नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आपल्याला तिकीट मिळावं यासाठी मुंबईत ठाण मांडून आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांची उमेदवारी देखील फायनल झाल्याची चर्चा आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता भाजपच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे आता येत्या काळात नाशिकच्या जागेवरून आणखी नेमक्या काय महत्त्वाच्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।